हो रायबा, रात्रीचे वाजले 10:30 आणि विषय असा झाला. आम्ही जाणार होतो 8 वाजता, परंतु तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये 2-3 व्हिडिओमध्ये दिसला असेल, आम्ही जो रायबा भाजीला घेऊन जातो टेम्पो, त्याचा मालक, त्याला आधीच मी 2-3 दिवस सांगत होतो की आपण 7-8 वाजता हलायचं इथनं. तो आला आत्ता 10:30 वाजता रात्री. आणि हे रायबा शीट लागले तर आपले दागा करायला. मग आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय झाला की आपण जिथं जाणार आहे तिथं त्यांनी आपल्यासाठी जेवण वगैरे केलेलं. आम्ही पण त्याने सांगितलेलं 10:30 वाजेपर्यंत आम्ही येतोय तिथं. खरं ह्यानं कुठलं तर भाडं धरलेलं, त्या भाड्यामुळे त्याला खूप वेळ झाला आणि पोरं पण उपाशी आहेत, कारण की जेवण त्यांनी तिकडे केलेलं. मग आता भाजीला बाहेर घेतलं आहे आपण, भाजी तर नाही. रायबा लागला दांगा करायला, पळा भाजी आपला नका नाही पळायला पिल्या. बेकार वाटतंय रायबाला. रायबा शेठ येतो, उद्या येतो भाजी. दांगा करतोय आता रायबा 100% आज. आणि रायबा शेठ आपले लय हळू आहेत. रातभर विचार करत बसणार कुठे गेला. आणि अंधार पडला त्यामुळे दिसणार नाही एवढं. भाजीला मित्रांनी घेतलाय बाहेर, जवळजवळ आम्ही 10-12 जण आहे. आणि ही मित्र एवढी मला अशी, म्हणजे आपला मामाचाच आशीर्वाद म्हणायचं, एवढी चांगली भेटलीत. 7 वाजल्यापासून आम्ही इथं बसलोय आणि आत्ता तो आला टेम्पोवाला. 10:30 वाजले आणि भाजी शेट घेतली बाहेर. रायबा लागला दांगा कराय. आयला पण रायबा म्हणा एवढा राहतोय कुठे निघाला थोडे दिवस. आणि हे आता भाजी शेट घेतली बाहेर. फक्त तेवढी चुकी झाली आपल्या, म्हणजे जोडीदाराच आहे आपला देव, त्यानं एका वेळेस 2 भाडी धरली, त्यामुळे वेळ झाला नाही. आता आम्ही तिथं असतो दुसऱ्या नंदीजवळ, भाजी जिथं पाळणार आहे ज्याच्यावर त्या नंदीजवळ आपण असतो. बघा येऊ आला बघा. काय करायचं आता, मित्रच आहे आपलं, दातच आपलं होट, काय बोलू शकत नाही आपण. चला आपलंच मॅट घेऊया. आता आम्ही हेच घ्यायचं आता. कुठं रायबाला बेकार वाटते का रायबा? थांब बाळा, अजून 1 वर्षभर हा नाही परत तुला तर लय लांब लांब जायचं आहे पिल्या. बेकार वाटते, असं वाटतं रायबाला पण घ्यावं. तिला का भाजीला बाहेर काढल्या गेल्या उभा राहिले वरडत होतं. किती वाजले बस नाही तिथं? काय म्हटलं मी डायरेक्ट म्हटलं काय सांगणार 7. मी 7 वाजल्यापासून आम्ही येत आहे, 7 वाजल्यापासून. मग आता भाजीला बाहेर काढलाय, पाय जरा मोकळं केलं त्याचं. आणि म्हटलं मॅट आणायला निघालोय, म्हटलं मॅट पण आणू नको काय नको, मॅट आपलं हे करूया. मग भाजीचं मॅट टाकायला लागलो गाडीत. आता अजून 2 तास लागणार, वाजली 10:30, म्हणजे 11-12 वाजणार. पोरं उपाशी येते तिथं. आता त्यांनी जेवण केलं, जाऊ दे काय आता, एखाद्या होती चुकी काय त्यात एवढं लोड घ्यायचं होतं. ते सगळं चांगल्यासाठी होतं. नाही चिडचिड कोण करत नाही, कधी आपल्या पोरांनी साथ दिली की चांगली. 7 वाजल्यापासून नाही तिथं सगळी. चला तर आता आम्ही 10 ते 15 किलोमीटर राहिले ना, तर म्हणजे जिथं मुक्काम आहे तिथं पोचायला अजून 15 किलोमीटर अंतर आहे. आणि आत्ता वाजले तरी बघा 12:57, म्हणजे 3 मिनिट राहिले 1 वाजायला. म्हणजे एवढा वेळ झाला आहे. फक्त आता अंधारात दिसत नाही माणूस, त्या माणसामुळे फक्त वेळ झाला. बरोबर आम्ही 9:30 ते 10 वाजता बरोबर त्या ठिकाणी पोहोचलो असतो. अजून पोरं जेवलेलं नाहीत, अजून पोरं उपाशी. कारण की ती नंदीची मालक आहे, ते बोलले की आम्ही जेवण करून ठेवणार आहे, त्यामुळं जेवण वगैरे कोणीच केलेलं नव्हतं. चला आता पोचतोय तिथं पोचल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करतो. रात्रीचे वाजले 2, आवाज पण येणं झालाय, इतकी झोप आल्या. बरोबर 2 वाजलेत, 2 म्हणजे 1:50 झालेत. आणि इथं आलो आपण हिंगणगाद्या, बरोबर आहे का? ग बाबा, हिंगणगाद्यामध्ये आलो आपण. हे सगळं झालं ह्या माणसामुळे, सगळं झालं ह्या माणसामुळे. चला आता भाजीला बांधायचं चाललंय.
सकाळचे 6 वाजले झोपाय आम्हाला वाजले 3 रात्रीचे 3 का 3:30 वाजले झोपायला. तोवर 6ला उठलो सगळी बाकीच्या पोरं गेली ती आता. हा, चला भाजी सेट जाऊया. अशी झोपायची सोय केलेली तिने मस्तपैकी. चला तर भाजीबरोबर हा बैल घातला आपण मल्हार. मल्हारचं नाव आहे ना कसं आहे नंदी. आणि कितीला उठला तुम्ही? ही पोर आहेत तुम्ही सांभाळता नाही सगळी गँग. 5 वाजता उठली ते झोपली 3 वाजता. आम्ही उठली 6 वाजता. तुमचं सगळ्यांचं एकत्र कुटुंब आहे सगळी एकत्र आहे तिथे. पाठीमाग 13 माणसं आहेत. 13 माणसं आहेत. हिने जेवणाची आमची राहण्याची उत्तम सोय केलेली. आम्ही इथं झोपलेलो आहात. इकडं भाजीला चालला धुवायचा गरम पाण्यानं. ह्याला धुतला नाही अजून धुवायचा आहे. मल्हार पाठीमागाने यांची म्हशी आहे द्या म्हणजे गोठा मोठा आहे यांचा. या साईडला नंतर शेअर करतो मी. तर हाय बघा मल्हार. आता टाप लावायला लागतोय साहेबांनी. आणि भाजी शेट आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे लहान लहान मुलं जायचे याशिवाय जवळजवळ 4-5 मुलं आहेत हेच सांभाळतील त्या मल्हारला. आणि आमचा पहिलाच अनुभव असं मुक्कामी भैया पहिलाच अनुभव. हा तू असं आलेला काय राहायला बैल भाजी आहे का फ्रेश? हा अनिल फ्रेश आहेस का? तू तर वाट लावली सगळ्यांची. आला 3 वाजता घेऊन आम्हाला इथं. आणि मल्हार शीट मल्हारला काय काजळ का आपलं गुलाल नटवतं कशानं काजळ का फक्त गुलाल डोळ आलं ह्याच्यात काजळ किल्लामध्ये जातो काय? हा म्हणजे रायबागत तर रायबागत डोळा सेम. वाळ डोळ सेम रायबागत येतं हा ना रणजित. त्या अनिला दाखवा डोळ विराय ओंकार रायबागत डोळा आहेत का नाही काजळ काजळ घातले बस. कसं आहे मल्हार चांगली निगा ठेवली बरं का तुम्ही. कोण ही दोघं शिव एकटा नाथ टाप निघाला. हो हो असं यांचं एकत्र कुटुंब आहे. 13-14 जण आहेत एका कुटुंबात. यांचा गोठा इथं आहे बघा पाठीमागाने. अशी आपली भाजी शीट आणि रायबा शीट काय दाखवता येत नाही आज. हे गोठा आहे त्यांचा पाठीमागे असा. आणि एक कोंड आहे सुंदर सुंदर नाव आहे ते. आणि ही कोंड आहे बघा. हे कुठल्या ह्याच्यात मोडतं कमेंटमध्ये नक्की सांगा ही कोंड. आणि तर असं गोठा आहे त्यांचा मोठा पाठीमाग गोठा आहे. आणि पुढं घर आहेत राहायला वगैरे. आम्हाला खूप वेळ झाला रात्री यायला 3 वाजले. भाजीला चाललं धुवायचं ऊन पाण्यानं चालू. तर इकडं मल्हार शेटला चालला धुवायचं आता. मल्हारला इथं गेलाय कसा दिसतोय बघा फक्त एवढं. आणि इकडं भाजी शेटला नटवायचं चाललंय.
अमित, रणजित, अतुल, जय, अमोल, भैया बाहेर आहे, बबलू ड्रायव्हर बाहेर आहे, अनिल आले आणि पमो बाहेर आहे. एवढी आम्ही आले. आता सगळे झाले चहा प्यायला लागले. मी आंघोळ करणार आहे. मला बघा चला आज मी सुट्टी करा असणार आहे खाली, कारण की कॅमेरामॅन आली ती. आज मला बायाची सुट्टी बघणार आज मी. हा काय म्हणत होता आत्ता? नाही हा ए बाळा म्हण. बुजला रे बिचार. नाही म्हणणार नाही आता मुक्ती महाराज आहेत. हा अरे म्हण की आता काय म्हणत होता? गणपती होते खरंच. हे नंदीचं मालक आहे का नाही लय काळजी घेते. आता बघा नाश्ता काय पोहे आणि तांबूळ शेटचा उपवास आहे. अरे अमोलचा उपवास आहे ना का? अरे तुझा नव्ह का आमल्या कुठे गेला? कशाला बाई करतेस त्याचा उपवास? त्याचा पण आहे आमल्या तुझा उपवास आहे ना का? उष्ट करायला लागले मी. अमोल दही वगैरे काय पाहिजे काय? चला मला मी वाजता लागला तयारीला. काळजी केला केला विचार बरोबर दिसते बरोबर दिसते याच्या दिसते लागा काळजी पाणीच स्प्रे आधी कुठलाही करायचं आपला नाही होती अरे चिकन दिसते राहते सोडून काय आपण आई वगैरे गाठ्यात आणि ज्या फॅमिलीनं आपल्याला इतकी म्हणजे रात्री जेवण केलेलं नंतर सकाळी उठल्यावर गरम पाणी आंघोळीसाठी त्याच्यानंतर चहा केला त्याच्यानंतर पोहे केले त्याच्यानंतर आम्ही चहा केला उद्या त्यांनी पाहुणचार केला आहे बास मला आता रायबाची आणि रायबाग होती भाजी सीट आणि मला ते घेऊन चालू देतात कुठं आहे रे आपण कुठं आले आता बारामती आलायस का कसले बाहेर दिसते गाव आहे कलेडोन मध्ये आलोय आता बघू शकता कसलं भारी वातावरण आहे हे पोरासने बारकेलं आहे बघा आवडत
काय इकडं तर इथं बांधायचं आता बाजीला आणि मल्हारला रायबा शीट आणि मल्हार शीट इथं बांधली सॉरी बाजी रायबा बसलाय तोंडात आणि दोन्ही पण दुसरा आहे तो पण दुसरा आहे आणि हो पण दुसरा आहे मैदान आहे दुसरा बैल. नमस्कार दादा, हे आपले सबस्क्रायबर फॅमिली आहेत. कुठलं गाव म्हणला? लक्ष्मीनगर चिकमोहद मध्ये. आणि हा नंदी नाव काय म्हणला नंदीचं? संग्राम 41 सलग 7 मैदानं बोलायला आहे सॉरी सलग 7 मैदानं गट पास करतोय आणि सीमित क्वार्टरला 2 म्हणजे गट पास आहे सलग 7 मैदान. फक्त जरा सीमित जरा गणतंय का आणि बैल पण लय दांडला बाय राव काही बारकाई बैल. आणि हा ह्याच्यावर केला काय पहिला? हा चिकमोहदचा हिऱ्या काय? हां 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 चालतं चालतं मस्तच आहे बैल. सरदार काय नाव मला? संग्राम संग्राम. हे बघा सगळे नंबरच आहेत. बघू दादा करू आपण एक दिवस नियोजन. हा आणि हे पण जुळल माता पण जुळल खरं. ह्याचा ही सोसल काय आला तेवढं सोसल का पाहिजे त्याचा? नाही नाही, हे पण लय शांत आहे. अहो तुमचा जसं संभवता ना तुम्ही हां तसं आम्ही संभवतो एकदम शांत. तसं नियमातनं चुकीचं आहे बरं का. आपण 2 वेळा गाडी पळवली का नाही हा. ती चुकीची आहे. तरी पण आपण म्हटलं 2 फेरं पडावं म्हणून केलं. होय ते काय प्रत्येक मैदानात एकच फेरा आणि 15-20 दिवस झाला बैल गॅपवर. 15-20 दिवस महिना झाला गॅप महिना होय फेरच नाही बैलाला म्हणा. फेर नाही. आणि लंपीच्या नादात आपलं हा गॅप लंपी आपण थांबून ठेवला बैल. थांबवलं. त्याचा परिणाम आता बघायला लागला आपल्याला. होय मग पहिल्या फेऱ्यात काय झालं? आता पहिल्या ह्याचं काय झालं? 7व्या गटात काय झालं भैया? या गटात गाडी बाजी चांगलाच लावलेलं स्पीड बाजीनं. ते कडचा नंदी आपल्या मल्हार शेटला व्यायाम नाही काय नाही त्यामुळे जरा गॅपवर आले बसलं गणित. आणि 24व्या गटात 26व्या गटात आपला बाजीनं चांगला पळाला जरा आणि चांगली पोहोचली गाडी तो काय ते मनात आलं. कशामुळे काय येऊ नक्की का कुठला परिणाम येऊ? गॅपमुळेच मला वाटतं जास्त गॅप बसल्यामुळे. गॅप पडत नव्हता तेव्हा कसा पळत होता? तेव्हा चांगला पोहोचतो. किती दिवसानं? पण लय झालं 4-5 दिवसाला काय 4-5 दिवसाला मैदान पाहिजे. कारण त्याला खानापिना झाला जास्त, मस्ती आली त्याला जास्त, सगळं झालंय त्याला. फक्त त्याला व्यायामच नाही म्हणजे फेरच नाही. व्यायाम आहे पण फेरं नाही. आणि महत्वाचं फेऱ्यात असल्याशिवाय स्पीड पण वाढत नाही, खस पण वाढत नाही. ते व्यायाम काय होणार आहे? त्यामुळे झालं मला. आपल्याला तर जायवर आपण रनिंग करताना कसं स्प्रिंटा मारतो, लॉंग रनिंग हां तसं जायचं तुमचं. एक चुकी झाली लंपीमुळे आपलं म्हणजे जाऊ दे. ते लंपीचा भ्या होता आपल्या मनात. आता लंपी पण थांबलाय. नवीन तयारी. आता नवीन तयारी. आता नवीन कुठलं मैदान पडेल लवकर हो ते करूया. आणि त्यात दुसरा दोन्ही पण जरा आडगी हां. जाऊ तिकडं. 24 मध्ये वाटलं होईल तेवढं बाजीनं कातारली. बैल पण चांगला होता. कातारला माझ्या पण मनात आलं 30 दिवसाची विश्रांतीचा परिणाम बघतोय आता आपण. हां. पहिलं कसं आपण आठवड्याला काढतो कशी गाडी राहायची चांगली बैल. चांगली राहायची. 1-2-3 मध्ये राहायचीच. होय होय. एवढ्या लांब येऊन पोरं पण नाराज झाली. काय आता डोकं चाललं ना काही. बरं चला पुढलं मैदान बघू. तिथं आपल्या फॅमिलीवर शेअर करायचं होतं. होय. ते सबस्क्रायबर फॅमिली भरपूर गाठ पडली इथं. जवळजवळ मला वाटतं 15-20 जण तर गाठ पडलीत होय. बाजी. तर आम्ही आता इथं मल्हारला घेऊन आलोय. म्हणजे मल्हारला इथं सोडलाय. सगळी पोरं आहे इथं. त्यांनी चहा पाणी वगैरे केलं. फक्त आम्हाला काय असं म्हणजे इतकं वाईट वाटलेलं नाही. तर जास्त मल्हारला सांभाळलेले कुठे गेले? काही मुलगा आहे सगळ्यात जास्त मल्हार जीव म्हणजे जास्त सांभाळला आहे. तर आता बाजीला भरला इथं. मल्हार शेटला कुठे ठेवला तू? मला शेटला काय जातो आता मल्हार शेटची गाडी घेऊया आपण. काय मल्हार शेटचा काय विषय काही कसं आहे राजेशाही काम आहे उडी. असं लय लोड घ्यायचं नाही काय नाही. निवांत राय बघत निवांत बसली साहेब. खाऊ दे आता विश्रांती घेऊ दे. फक्त आता दादा म्हणजे काही म्हणजे वाईट वगैरे काय नाही ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का? तुमची जी फॅमिली आहे ही सगळी तुमची फॅमिली आहे. एकत्र कुटुंब आहे तुमचे. लेडीज वगैरे म्हणजे माझ्या बहिणीचं आई वगैरे काय एकत्र कुटुंब म्हणजे मग किती 13 जण आहे ना. तर असा पाहुणचार म्हणजे असं आपुलकी आजपर्यंत कुठं बघितलेलं नाही. ते आज आम्हाला बघायला गावली. आपला पळाला नाही पळाला आज पळेल उद्या पळेल त्याच्याबद्दल काय मला वाईट वाटलेलं नाही. फक्त एक समाधान झालं की त्या माध्यमातून समाधान झालं की अशी पण फॅमिली या जगात आहे की आपली ओळख ना पाळत काय आपली ओळख आहे का पाळत आहे काय काही नाही. फक्त बरं वाटलं आहे ना म्हटलं काय म्हणजे एवढा पाहुणचार वगैरे तुम्ही केला त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून आभार आहे. आणि
दिवस प्रत्येकाच येतात. आज आपला नाही, उद्या पळेल, उद्या नाही पळणार, परवा पळेल. फक्त कष्ट करत राहायचं. आता या बाजूविषयी पण हेच करणार आहे. आता त्याचं आठवड्याला म्हणजे व्यायाम नाहीच, आपलं मैदान चालू करणार आहे. 1 महिना आम्ही जरा गॅप दिला ह्याच्यामुळे लंपीमुळं, त्यामुळं जरा बिघाड लक्षण नाही, असं कधी केलं नव्हतं त्यानं. जाऊ दे, काय केलं तरी ती सुट्टी आपलीच वस्तू आहे, आयुष्यभर आपणच सांभाळायची. जसं तुम्ही आता तुमचं काय म्हणणं आहे, काय झालं तरी इथं डिराकला तरी चालेल, तर इथंच राहिला म्हणजे ते जीव बसलेला असते आपला. खरं तुमचं मनापासून तुमच्या फॅमिलीचं खूप खूप मनापासून आभारी आहे. तुम्ही एवढा आमचा पाहुणचार केला. पण चला जाऊ का, बघू योगा आला भविष्यात आणि पळायला लागली चांगली जोड. फक्त त्याला फेरं वगैरे म्हणजे चालू करा, वाटल्या जोडीला घ्या त्याच्या, त्याशिवाय म्हणजे ते काय होणार आहे त्याला हे म्हणजे फेरं वगैरे माहितीच नाही त्याला. त्यामुळे जरा गॅप तुमचा लयच गॅप पडला आहे, आमचा नुसता महिन्याचा पडला आहे, तर तुमचा बहुतेक लयच गॅप पडला आहे. तरी पण असू दे, खरं मला खरं सांगतो काही वाईट वाटलेलं नाही. फक्त तुमचा पाहुणचार वगैरे हे बघून खरं समाधान झालं. कारण ह्या जगात अजून अशी माणसं आहेत. आता तुमच्या वाईटसाठी सांगतो, मी पण सांगितलं तुम्हाला, आपल्या फॅमिलीला सांगतो की तिथं मैदानात पण ह्यांनी जेवण घेतलेलं आपल्यासाठी, म्हणजे सगळ्यांच्यासाठी एवढी सोय करून सकट. म्हणजे बघा ही माणसं कशी आहेत. चालते दादा, जाऊ का? चालते. आता काय नंबर वगैरे सेव आहे. आणि मल्हारचा खरं मालक म्हणला तर हे पहिल्यापासून तू सांभाळायचं ना. चालते दादा, चला जाऊ का? पोचल्या फोन करतो. हो दादा.